काढायचं तेवढं आपण हे मेन्शन करून टाकलं. परत देऊन टाका ना, परत घ्या 700 घेऊन टाक. सगळे येतात का हो स्टाफ दिसतोय ना काही नाही ओके. जे बांधकाम चाललंय त्या बांधकामाची पाहणी करावी या उद्देशाने या ठिकाणी आलो. मी सन्माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर साहेबांचं मनापासून आभार मानेन की खूप आग्रहाने ते म्हणते की आपण जाता येत तर 2 मिनिटं या. खरं तर आता PSCचं काम कुठं बघायचं धावपळ तर खूप आहे, अजून सुद्धा पुढे जायचं आहे वगैरे होतं. मला असं वाटतं की इथं आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वेव्ह ज्याला म्हणतोय अशा पद्धतीनं PSCच्या बांधकामातून सुद्धा किती चांगल्या पद्धतीनं आपण शासकीय इमारती बांधू शकतोय त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आदरणीय डॉक्टर राहुल आहेर साहेबांच्या PSC आणि या PSCचं एकूण कामकाज यापूर्वी सुद्धा चांगलं आहे असं आमच्या डेप्युटी डायरेक्टरनी सांगितलं आणि डेप्युटी डायरेक्टरनी सांगितलेलं सगळं अगोदरची माहिती आणि मला असं वाटतं की यानंतर इक्विपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट फर्निचर आणि मॅनपॉवर सगळं दिल्यानंतर ज्या काही गोष्टी आपल्याला आता एकूण पेशंटची संख्या आहे आता एकूण जी काही OPD होते IPD होते त्याच्यापेक्षा सुद्धा दसपट ही संख्या वाढायला पाहिजे. त्यासाठी आता इथं जे काही MO मॅडम आहेत आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्याला मी म्हणेन की बाबा तुम्ही सगळ्या या नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग एवढा चांगला करा की ज्याच्यामुळे लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा देता येतील. मी आजच्या छोट्याशा धावत्या भेटीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की वेगवेगळ्या कामासाठी गेल्या 10 वर्ष 2014 पासून मी आणि आदरणीय आमदार साहेब मला वाटतं त्याच्या अगोदर कारण त्याच्यापूर्वी निवासी होते बाबा होते पण आम्ही त्यावेळेला आपण एकत्र त्यावेळेपासून मी त्यांच्यासोबत आहे आणि राजकारणामध्ये खरं तर खूप मोठ्या घरातला माणूस खूप मोठ्या पाठीमध्ये राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा डाऊन टू अर्थ कसं असावं टू दी पॉईंट कसा असावं आणि एखादा मुद्दा जर योग्य असेल तर त्याच्यासाठी कशा पद्धतीनं भांडावं या सगळ्या गोष्टींचं एक राईट ऑर्डर कोण असेल तर डॉक्टर राहुल करतायत. ते या मतदारसंघातल्या छोट्या छोट्या प्रत्येक विकास कामामध्ये सुद्धा तेवढ्या तत्परतेने लक्ष देत आहेत आणि त्यामुळेच ही PSC इतक्या चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण केली. माझी आपल्याला फक्त दुसरी विनंती आहे की आपण आता महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे ती आपण PSC लेवलला चालू करू. एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर इथं सुद्धा जर काय महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून आपण जर ह्या सगळ्या आपल्या ऑपरेटिव्ह सगळ्या सर्व्हिसेस चालू केल्या तर खऱ्या अर्थानं जे काही शहराकडे जाणारं मोठ्या दवाखान्याकडे जाणारे सगळे लोक आहेत ते इथं थांबतील. एवढ्या चांगल्या पद्धतीच्या आस्थापना सुदैवाने आपण एका बाजूला आपल्या यंत्रणेतून आणि दुसऱ्या बाजूला आता CSR मधून सुद्धा देणार. परत मी आणखीन एक विनंती करेन की एक पुण्याला मला मध्यंतरी सुनेत्रावहिनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी त्या काळामध्ये कोल्हापूर तसं सोलापूर आपल्या पुणे जिल्ह्यामधल्या 45 ज्या PSC आहेत त्या CSR मधनं DPDCच्या फंडात जुन्या PSC अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्याचं लोकार्पण करायला मला बोलवलं आणि मी त्या दिवशी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी ज्या पद्धतीनं साधारणतः 2-2.5 कोटी रुपयाचा एकूण निधी होता पण त्या 2-2.5 कोटीच्या निधीमध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने PSC बनवल्या होत्या की त्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा ते सगळे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर लाजलेलं असतं. मला वाटतं की आता इथं आपण करताना CSR वाल्याला असेल तर आपल्या यंत्रणेला असेल तिथल्या सुद्धा काही चांगल्या गोष्टी ज्या असतील त्या घ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जे काही सगळे MJPGYचं काम करायचं आहे ते सगळंच्या सगळं काम आपण त्या पद्धतीने करावं अशा पद्धतीची विनंती करतो. आला आणि अशी वास्तू उभी राहिली हॉस्पिटल तर काय सांगाल त्याबद्दल?
आपण इकडे आलात बघितलं सगळं काय झालं? माझं रील गेलं. आज नाशिकला आणि विशेषतः धुळ्यामधल्या काही उद्घाटनाच्या निमित्ताने मी आलो होतो आणि त्यावेळेलाच वडाळे भुईमध्ये चांदवड तालुक्यातल्या या PSCला भेट द्यायची योग आला. मी खरं तर आमदार आदरणीय डॉक्टर राहुल नाईक साहेबांचा आभार मानले की धावपळीतसुद्धा त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा आणि त्याच्यासाठी प्रचंड पैसे आम्ही खर्च केला. पण जर त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी जर राईट मॉनिटरिंग केलं आणि योग्य पद्धतीनं लोकसहभाग घेतला काय होऊ शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही PSC आहे. मला असं वाटतं की या PSCच्या माध्यमातून एका बोलतात क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आणि तेवढ्याच क्वालिटीच्या सर्व्हिसेस देण्याबद्दल सुद्धा आमच्या टीमला एक प्रचंड एनर्जी या संपूर्ण परिसरातल्या एकूणच झालेल्या आहे चांगल्या कामाबद्दल. केवळ या वडाळा भुईच्या PSC पुरतं नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक PSCमध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं व्हावं आणि क्वालिटी सर्व्हिसेस मिळावे यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या सगळ्यामध्ये सुद्धा वडाळे भुईचं एक चांगल्या पद्धतीचं मॉडेल म्हणून आम्ही सगळेजण अप्लाय करू एवढं मात्र आजच्या या कार्यक्रमात आम्ही निश्चित करू. सर, दुसरी गोष्ट, विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल एक लक्षवेधी मांडली गेली. त्याचं पुढे काय झालं? त्यांच्या चौकशा झाल्या किंवा त्यावरती कोणाचा वरद असता आहे? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं मी आपल्याला सांगतो सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमध्ये जे काम करायचं आहे ते योग्य पद्धतीने केलं पाहिजे आणि जर काम नाही केलं तर कुठली तक्रार तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबद्दल यापूर्वीच आम्ही सगळ्यांनी निर्देश दिले. मग ते कोण असतील, एखादा कर्मचारी असेल अथवा एखादा अधिकारी असेल, चुकीचं काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला जरासुद्धा धारा दिला जाणार नाही. त्यामुळे ही जे आपण सांगितलेली सूचना आहे मी अधिकाऱ्यांना आत्ताच सांगतो आणि त्याच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे चुकीचं असेल तर त्याच्याबद्दल कोणीही काही सांगितलं तरी आम्ही त्याचा बोलायला. एक गमतीचा विषय किंवा त्याला आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. अंधश्रद्धा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कायदा झालेला आहे, परंतु सुवाडसारख्या एका PSCमध्ये खुर्ची मिळवण्यासाठी तिथे लिंबू मिरची असं ठेवलं गेलं होतं हाय आणि हे पेपरमध्ये पण आऊट झाले. याबद्दल आपण काही ठोस उपाययोजना करणार का? अशा गोष्टी आपण कुठल्या युगात आहोत आणि ज्यांच्याकडे ही सेवा आहे वैद्यकीय सेवा आणि कुठल्या पद्धतीने करायची याच्याबद्दलची जाणीव नसेल तर मला असं वाटतं याच्या इतकं दुर्दैव काय नाही. चौकशी करून जे ज्यावर असेल त्याच्यावर कारवाई. शेवटचा एक प्रश्न, वैद्यकीय अधिकारी जे आहेत जिल्हास्तरीय जेव्हा ते प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देतात त्यावेळेला त्यांच्याकडनं जे स्थानिक लेवलचे असतात त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाते, याची चौकशी करायची. मी आपल्याला सांगतो अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. किंवा अशी छोटी मोठी चूकसुद्धा एकूणच यंत्रणेला खूप चुकीच्या पद्धतीनं म्हणजे त्याला असं म्हणतो की चांगल्या सेवा द्यायचं राहिलं बघा चुकीच्या गोष्टींना प्रसिद्ध व्हायची जे काही एकूणच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे काही दोष लागणारे प्रकार आहेत ते असेच आहेत. अशा कुठल्याही गोष्टीबद्दल मी आत्ताच डेप्युटी डायरेक्टरला सांगतो अशा कुठल्याही गोष्टी असतील तर त्याच्यावर तात्काळ करावं. सर, अजून एक प्रश्न करतं. माल ॲपचं जे हे तुमच्या रिपोर्ट येतात ते रिपोर्ट सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे. जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, त्यांनी एका कर्मचाऱ्याचाच नाकारला आहे. याच्या संदर्भात काय सांगाल सर? नाही, मला आता याची माहिती नाही, मी माहिती घेतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीची घटना करायची गरज नाही. ज्या सेवा आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत आणि ते तेवढ्याच क्वालिटीचे असल्या पाहिजेत हे तरी मस्ट बी आहे. त्यामुळे जर काय अशा घटना असतील तर मी डेडीला सांगतो त्याच्याबद्दल माहिती घेते त्याच्यावरती आपण. शेवटचा प्रश्न, सफाई कर्मचाऱ्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते ब्लॅकलिस्ट कंपनीला दिलं गेलेलं आहे खासगीमधून, त्याच्यावरती काय? सफाई कामगारांचं नव्हे कुठल्याच कामगारांचं असेल तर तात्पुरते व्यवस्थापन आपण दिलेलं असेल तरी आता त्या कामगारांचे पैसे योग्य पद्धतीने मिळायला पाहिजे. त्यासाठीचं त्यांच्या PF असेल ESICचे पैसे असतील हे कुणीही काटून घेणार नाही. यासाठीच्या सगळ्या सूचना देऊन नवीन टेंडर आपण काढतो की याच्यामुळे सगळे यंत्रणा थांबतात. थँक्यू सर.